जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एक खतरनाक धडा बघणार आहे. रेल्वे बिगर सूत्राचा रेल्वे कसा सोडवायचा मित्रा, ते आज आपण बघणार आहे. कुठंही सूत्र लावायचं नाही, कुठंही 5/18 18/5 लावायचं नाही. अवघ्या 2 स्टेप मध्ये भावा तुझं उत्तर येणार आहे. ठीक आहे, त्यासाठी तुला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. सुरुवातीला आपण एकदम बेसिक पासून जाणार आहे मित्रांनो. आणि असाच ह्याच्या अगोदर आपण बोट आणि प्रवाह घेतला होता मित्रा. आपण बोटत उतरलो तर रेल्वेत घुसलेलो आहे. ठीक आहे, तर ज्या विद्यार्थ्यांनी बोट आणि प्रवाह बघितला नसेल तर मित्रांनो तो व्हिडिओ जाऊन बघून या. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे त्याची. एकदम खतरनाक घेतलाय भाऊ, नुसता हु हा हु करून अख्खा बोट प्रवाह उडवलाय. सूत्र फित्र इसरायचं फक्त, तिथं पण भावा नुसतं हु हा हु बघता क्षणी उत्तर आलेलं आहे. ठीक आहे, तर ते व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, आता आपण रेल्वे बद्दल बोलूया. ठीक आहे, आता तुमच्यापैकी बरेच लोक कधी ना कधीतरी रेल्वेत बसले असतील. बसले का नाही बसले सांगा बरं मला. हा, मग त्या रेल्वेमध्ये बसल्यानंतर त्या रेल्वेनं एका स्टेशनवरनं दुसऱ्या स्टेशनवरनं जाताना वाटत जेवढे काय कांड केले ते सगळे कांड म्हणजे बाबा हे गणित आहेत आपली. ठीक आहे, एक रेल्वे एवढ्या एवढ्या लांबीची आहे, जाताना वाटत झाडाला वलांडलं, माणसाला वलांडलं, प्लॅटफॉर्मला वलांडला, परत पुलाला वलांडला, बोगद्यातनं घुसले, असं बरंच काय काय असते बाबा. ठीक आहे, तर ते सगळी गणित आपल्याला या टॉपिक मध्ये बघायचे. आपण मित्रांनो रेल्वे हा 2 भागामध्ये बघणार आहे. आज आपला पहिला भाग आहे भाग 1 आणि त्याच्यानंतर पुढचा व्हिडिओ आपला भाग 2 असेल. पूर्ण रेल्वे भाग कव्हर करणार आहे आपण. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 100% तुम्हाला मित्रांनो एक्झाम मध्ये फायदा होईल. आणि तुम्ही कुठलीही एक्झाम द्या, सगळ्या एक्झाम मध्ये तुम्हाला रेल्वे बद्दल फायदा होणार. ठीक आहे, तर बघा, लक्ष द्या पुढं. रेल्वे, तर लक्ष दे, इथं मी लिहिलंय कन्व्हर्जन्स. आता मित्रा, तुला जे काय रेल्वेची गणित येणार आहेत तिथं प्रत्येक ठिकाणी जागोजागी कन्व्हर्जन करायचंय. आता हा काय लफडा आहे. आता मगाशी मी तर बोललोय 5/18 18/5 काहीच नाही. मग काय विद्यार्थी म्हणतात लय मोठं बोलतो, मग बिगर 5/18 आणि 18/5 कसं काय सोडवायचं तेच आज बघायचंय भाऊ आपल्याला. ठीक आहे, फक्त तू शेवटपर्यंत व्हिडिओ बघ. बघ मित्रा, आता कन्व्हर्जन करायची गरज का पडते तर बघा, तुम्ही प्रश्न असा बघता, 400 मीटर लांबीची रेल्वे 60 किलोमीटर प्रति तास वेगाने जाताना वाटेत 300 मीटर लांबीच्या पुलाला किती वेळात ओलांडेल. आता मित्रा, 400 मीटर लांबीची रेल्वे, 300 मीटर लांबीचा पूल आहे, तिचा 60 किलोमीटर प्रति तास वेग आहे. वेग आहे तासात, लांबी आहे मीटर मध्ये, आणि येणार आपलं जे काही उत्तर असणार आहे सेकंदात. म्हणजे सगळ्यात पहिलं तुला काय करायचंय भावा, सगळ्यात पहिलं काय करायचंय, हे जे किलोमीटर प्रति तास असते ह्याचं कन्व्हर्जन तुला करायचंय मीटर प्रति सेकंदात. काय करायचंय, किलोमीटर प्रति तासचं कन्व्हर्जन मीटर प्रति सेकंदात. मग आता तुम्ही याला 5/18 ते काय बरंच लपडे करता, तसलं आपण काय करायचं नाही. ठीक आहे, मग काय करायचंय, लय सोपं आहे, फक्त लक्ष दे भाऊ. तुझ्या समोर एक रेल्वेचा वेग दिलाय 60 किलोमीटर प्रति तास. याचा अर्थ काय असते हो, ती रेल्वे 60 किलोमीटर एका तासात जाते. बरोबर आहे का. मग मी ह्याला लिहिताना पण तसंच लिहितोय 60 किलोमीटर एका तासाला. मग आता मीटर आणि सेकंदाचा विषय, मग मला सांगा एका किलोमीटर मध्ये किती मीटर असतात, 1000. 2 किलोमीटर मध्ये 2000. म्हणजे किलोमीटरचं रूपांतर मीटर मध्ये करताना तुला 1000 न गुणायचं आहे. मग ह्याला पण 1000 न गुण, मग काय होणार आहे बाबा, हे 60 आणि त्याच्यावरचे 3 शून्य म्हणजे 60,000 मीटर झालं. आणि एका तासात किती सेकंद असतात, 3600 सेकंद. मग भाऊ मी काय करतो, शेवटचे 2 शून्य कापून टाकतो. म्हणजे कन्व्हर्जन काय झालं, 600 मीटर 36 सेकंद झालं. मग ही मधलं एवढा कुटाणा करत नाही बसायचं. काय करायचं, जे काय किलोमीटर प्रति तास दिले त्या किलोमीटरच्या किमतीला 1 शून्य लावायचं आणि मीटर म्हणायचं आणि डोळं झाकून 36 सेकंद लिहायचं. म्हणजे कसं, समजा तुला असं दिलं 70 किलोमीटर प्रति तास, मग तू काय करणार, जे काही किलोमीटर दिले त्याला मीटर लावायचं आणि 36 सेकंद म्हणायचं. शून्य लावून मीटर म्हणायचं, नुसतं मीटर नाही. काय करशील, 70च्या पुढे 1 शून्य लाव, मीटर म्हण आणि 36 सेकंद. ठीक आहे, पुढं असं दिलं असतं 85 किलोमीटर प्रति तास. मग काय करणार तू, ह्याला परत 1 शून्य लावणार, म्हणजे झालं 850 मीटर आणि इकडे कंपल्सरी 36 सेकंद. ठीक आहे, अजून बघ, समजा असं दिलं असतं 83 किलोमीटर प्रति तास. काय केलं असतं बाबा, परत जे काही किलोमीटर दिले त्याला 1 शून्य लावणार, मीटर बोलणार आणि इकडे कंपल्सरी 36 सेकंद. ठीक आहे, मग आता मला सांग, जर तुझ्या समोर असं दिलं असतं, ठीक आहे,
कसं? समजा तुला हे साईडला घेऊ जरा, ठीक आहे. समजा असं दिलं असतं भावा, कसं बघ की 75.6 किलोमीटर प्रति तास. तर तू काय केलं असतं भावा? काय जर म्हणले असते, काय तुझं आत्ता मोठं बोलतो, शून्य लाव मीटर म्हण, मग मी पण तसंच करतो, गाप दिशना शून्य लावतो मीटर आणि 36 सेकंद. आता मला सांग 75.6 आणि 75.60 मध्ये काय फरक आहे? भावा काय सुद्धा फरक नाही, दोघं किंमत एकच आहे. 75.6 म्हण नाही तर पुढे किलोभर शून्य लाव, ह्या सगळ्याची किंमत एकच असते. त्यामुळं आजपासून ध्यानात ठेवायचं, कोणत्याही संख्येच्या शेवटी एक शून्य लावतो म्हणजे भावा त्याला 10 न गुणतोय. काय करतोय? 10 न गुणतोय. मग ह्याला पण जर 10 न तू मल्टिप्लाय केला, एक शून्य लावणे म्हणजे 10 न मल्टिप्लाय, मग हे काय होईल, एक घर पुढे जाईल म्हणजे इथं होणार 756 मीटर आणि मग 36 सेकंद. मग आजपासून काय ध्यानात ठेवायचं, किलोमीटर प्रति तासचं मीटर प्रति सेकंदात करताना जी काय किलोमीटर दिले त्याला एक घर पुढे जायचं किंवा 10 न गुणायचं, मीटर म्हणायचं आणि 36 सेकंद कंपल्सरी लावायचं. मग कसं होईल बघ आता. समजा असं दिलं भावा, ठीक आहे, असं दिलं 83.16 किलोमीटर प्रति तास. काय होणार? आता एक शून्य लावणं म्हणजे 10 न गुणणं, ह्याला जर 10 न गुणलं तर गाप दिशेनं तू एक घर पुढे जाणार म्हणजे काय होणार, 831.6 मीटर 36 सेकंद. येते लक्षात? पुढं बघ, अजून असं दिलं असतं, नुसतं एवढं दिलं असतं 9 किलोमीटर प्रति तास. काय नाही, डायरेक्ट 90 मीटर 36 सेकंद. तर किलोमीटर प्रति तासचं रूपांतर मीटर सेकंदात कसं करतं सगळ्यांच्या लक्षात आलं? ठीक आहे. मग आता भावा आपण इकडून गेलो तर आता उलट यायचं. उलट यायचं म्हणजे काय करायचं, आता किलोमीटर प्रति तास मीटर सेकंदाचं रूपांतर केलं आता आपण, तर आता काय करायचं, मीटर प्रति सेकंदाचं कन्व्हर्जन करायचंय आपल्याला. कशात? किलोमीटर प्रति तास मध्ये. कशात करायचंय? किलोमीटर प्रति तास मध्ये. तर बघ भावा, हे तुझ्यासाठी राहू दे, तुझ्या काम येईल पुढं. तर बघ, लक्ष दे आता. आता समजा तुला असं दिलं, मी इथे लिहितो. आता मला काय करायचंय, मीटर प्रति सेकंदाचं रूपांतर करायचंय किलोमीटर प्रति तासात. काय करायचंय? किलोमीटर प्रति तासात. मग तुम्ही तिकडे 18/5 ते बरेच काय काय करतात, ते आजपासून बंद करून टाकायचं आपल्याला कायमचं. मग 2 स्टेपात उत्तर कसं येतं ते आज बघ. बघ, लक्ष दे आता. मी काय करतो, ह्याला असं समजा दिला. आता आपण काय केलं, परत एकदा दाखवतो. 60 किलोमीटर प्रति तास होतं, तर तू काय केलं, जे काही किलोमीटर आहे त्याला 10 न गुणलं म्हणजे एक शून्य लावला, मीटर म्हणलं आणि 36 सेकंद. मग आता मला सांग भावा, ह्याच्यापासून जर हे बनत असेल तर महागारी हे बनलं पाहिजे का नाही? आरामात बनलं पाहिजे. मग तू आजपासून काय करायचं, मीटर सेकंदाचं रूपांतर किलोमीटर प्रति तासात करताना काय करायचं, फक्त इकडे सेकंद किती बघायचं आणि त्या सेकंदाला काही करून 36 सेकंद बनवायचं. किती? 36. म्हणजे कसं, जर तुला भविष्यात असं दिसलं 700 मीटर आणि इकडे 36 सेकंद, जर शेवटी 36 सेकंद दिसलं, काय करणार, जेवढे पण मीटर आहेत त्याला मागाशी काय केलं आपण, उजवीकडे म्हणजे पुढं सरलो, आता मागं सरायचं म्हणजे डावीकडे सरायचं. तर जिथं कुठं आहे तिथनं एक घर मागं सरकायचं. मग इथं दशांश कायम शेवटी असतं, एक घर मागं म्हणजे 70 होईल आणि 36 सेकंद दिसले की गाप दिसणार किलोमीटर प्रति तास लिहायचं. ठीक आहे. पुढं समजा असं दिलं भावा तुला, कसं, असं दिलं 850 मीटर 36 सेकंद. काय दिलं? 850 मीटर 36 सेकंद. तर तू काय करणार, 36 सेकंद दिसलं म्हणून काय करणार, परत एक न मागे सरणार, तर 85 किलोमीटर प्रति तास होईल का? शेवटी 36 सेकंद दिसलं की जिथं कुठे तिथनं एक घर मागे सरकायचं आणि डायरेक्ट काय करायचं, किलोमीटर प्रति तास म्हणायचं. आता काय जण म्हणले, सर समजा शेवटी 36 सेकंद नसल्यावर काय करायचं? त्याच्या अगोदर एक एक्झाम्पल बघ, मग ते सांगतो काय करायचं. समजा भावा तुला असं दिलं असतं 758 मीटर 36 सेकंद. तर मी काय सांगितलं, शेवटी 36 सेकंद दिसले, जिथं कुठं आहे तिथनं एक घर मागं सरकायचं. मग दशांश कायम शेवटी असतं, तिथनं एक घर मागं सरला म्हणजे काय होणार, 75.8 आणि डायरेक्ट किलोमीटर प्रति तास म्हणायचं. येते लक्षात? येते लक्षात? हा. मग आता काय लोकांच्या डोक्यात प्रश्न आला होता, काय, सर समजा 36 सेकंद नसल्यावर काय करायचं? लय कार्यक्रम भारी करायचा. बघ कसा, लक्ष दे आता काय करतोय बघ. समजा तू म्हणतोय तसं असं दिलं असतं,
51 मीटर आणि इकडं 12 सेकंद दिले आणि ह्याचं म्हणलं असेल की किलोमीटर प्रति तासात रूपांतर करा. तर आपलं काय ठरलंय, किलोमीटर प्रति तास करायचं म्हणजे इकडे 36 सेकंद आणायचं आहे. मग मला सांगा 12 सेकंदाचं 36 सेकंद करायला काय करावं लागतंय, फक्त 3 न गुणावं लागतंय. मग इकडं 3 न गुणलं तर इकडं पण गुणावं लागते, नाहीतर इकडचं नाराज होतो या. आणि आपलं कामच आहे कुणाला नाराज करत नाही आपण, आहे की नाही. आजपर्यंत कुणाला नाराज केले का तू, अजिबात नाही. कसं काय करशील, नाही नाही. मग इकडं 3 न गुणले तर इकडं पण 3 न गुण, मग 51 गुणले 3 किती असते दाद्या, 153 होईल का, 150 वरचं 3, मग 153 मीटर 36 सेकंद. मग जेवढे पण मीटर आले त्यातनं एक घर डाव्या साईडला सरकायचं, म्हणजे होणार काय, 15.3 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे. काय जर म्हणले एवढे कुठं करोस तर ते माझं 5/18 आणि 18/5 कामी आहे. तू दम कर जरा, थोडं थंड घे, तू पुढे गेल्यावर कळून तुला काय फायदा आहे ह्याचा. असं 2 स्टेप उतरत असं असं असं. बघ आता पुढं समजा असं दिलं असतं तुला 61 मीटर आणि 9 सेकंद. त्यानं काय बोलला, एक रेल्वे 61 मीटरचं अंतर 9 सेकंदात कापते, तर त्या रेल्वेचा ताशी वेग किती. काय नाही भावा, इथं फक्त 36 सेकंद आणायचं. मग 9चं 36 म्हणजे 4 पट आहे, तर ह्याची पण 4 पट कर. काय होईल, 4 आणि वरचं 24, मग 244 मीटर 36 सेकंद. मग जे काही मीटर आहे त्यातनं एक घर मागं सारखायचं, म्हणजे 24.4 किलोमीटर प्रति तास असं कन्व्हर्जन होणार. तर मी भावा हे किलोमीटर प्रति तास मीटर प्रति सेकंदात झालं आणि मीटर सेकंदाचं किलोमीटर प्रति तासामध्ये कन्व्हर्जन केलं. कसं केलं लक्षात आलं का. ठीक आहे. मग आता फक्त एक महत्वाचा पॉइंट बघायचा आणि डायरेक्ट प्रश्न चालू करायचे. बघ पुढचा पॉइंट काय आहे, तुझ्या समोर जे काही 3 पॉइंट दिसतात, 3 पॉइंट लिहिलेत ना दादा, हे 3 पॉइंट म्हणजे अख्खी रेल्वे भावा. मागाचं कन्व्हर्ज आणि हे 3 पॉइंट, रेल्वे संपला भावा. मग काय जण म्हणले मग जाऊ का आम्ही, अरे तसं नव्हे, संपला म्हणजे ह्याचं सगळं बेसिक संपलं, फक्त आता प्रश्न घ्यायचे, बाकी तसा पण रेल्वे संपलायचा आहे. मग बघ आता हे 3 पॉइंट काय आहेत. पहिला पॉइंट काय दिलाय, दिसली लांबी कर बेरीज. म्हण जरा पाटकर, दिसली लांबी कर बेरीज. काही जणांच्या डोक्यात आलं दिसली, रेल्वेचा विषय चाललाय बाबा, तू कुणाला बघितले. हा, दिसली लांबी कर बेरीज. दुसरा, समान दिशा वेगांची वजाबाकी. आणि तिसरा, विरुद्ध दिशा असेल तर वेगांची काय करायची, बेरीज करायची. परत एकदा बघ, दिसली लांबी कर बेरीज, समान दिशा वेगांची वजाबाकी आणि विरुद्ध दिशा वेगांची बेरीज. आता हा काय लफडा आहे शॉर्ट मध्ये बघूया, म्हणजे हा विषय संपला. ठीक आहे. ह्याचा काय प्रकार आहे ते बघूया आपण. त्यातला 1 नंबरच्या पॉइंट बद्दल बोलतो मी. 1 नंबरचा पॉइंट काय आहे, दिसली लांबी कर बेरीज. आता आजपासून ध्यानात ठेवायचंय काय प्रकार आहे, दिसली लांबी बेरीज का करायची ते बघ. आता बघ प्रश्न काय देणार आहे, 400 मीटर लांबीची रेल्वे 60 किलोमीटर प्रति तास वेगाने जाताना वाटेत 500 मीटर लांबीच्या पुलाला किती वेळात ओलांडेल. तर त्यानं म्हणले 400 मीटर लांबीची रेल्वे जाताना वाटत 500 मीटर लांबीचा पूल आलाय, तर त्याला ती किती वेळात ओलांडेल. तर बघ ही रेल्वे तुझ्या समोर काढली मी एक. ठीक आहे. आता काय जर म्हणले एवढी रेल्वे नाही, ही इंग्रजांच्या काळातली 3 डबडेची. ठीक आहे. मग ही जी लांबी, आता मला सांगा रेल्वेला लांबी असते का नसते, हे लांबडी लचक असते बाबा, 100% लांबी असते. मग तिची लांबी असं समज 400 मीटर आहे. बर, रेल्वेला वेग असतो का, अरे बाबा रेल्वेला वेग नसेल तर एवढा कुटाणा झाला असता का. मग रेल्वे पुढे गेली नसती तर हा धडाच नसता झाला. रेल्वे पुढे चालली म्हणजे रेल्वेला वेग आहे, आणि तो रेल्वेचा वेग आहे बाबा 60 किलोमीटर प्रति तास. मग आता ही रेल्वे अशी पुढं आली आणि वाटत एक पूल आलाय, पूल 500 मीटर लांबीचा. तर ही 400 मीटर लांबीची रेल्वे 500 मीटर लांबीच्या पुलाला किती वेळात ओलांडेल असं म्हणलंय. सगळ्यात पहिलं बघ, पुलाला वेग असतो का, अजिबात नाही. जर पुलाला वेग असता तर मला सांग, तुला रेल्वेत बसायची गरज आहे का. तो डायरेक्ट असा पुलात बसला असता, चलो गल्ली आपलं दिल्ली, मनानच पूल पुढे गेला असता. बरोबर आहे का. हा, मग पुलाला वेग नसतो, मग वेग फक्त रेल्वेचा आहे, म्हणजे एकटे रेल्वे बोंबलत येणार, रेल्वे बोंबलतच येणार ना. मग 400 मीटर लांबीची रेल्वे 500 मीटर लांबीच्या पुलाला ओलांडला असं कधी म्हणणार. तर बघ ही अशी रेल्वे असं समज दिसली रेल्वे काळी काळी. हा, मग ही रेल्वे अशी पुढं आली, ओलांडलं का नाही. आता ओलांडलं का नाही, म्हणजे रेल्वेचा शेवटचा डबा समजा इथं आला, इथं, आणि इथं इंजिन आलं,
तर मला सांगा ह्या रेल्वेनं पुलाला ओलांडलं का? अजिबात नाही. म्हणजे रेल्वेनं आता ह्या हिथून हिथपर्यंत जे काय अंतर आहे ते 500 मीटर आहे. म्हणजे जेवढं पुलाचं आहे तेवढं. माझा नुसतं रेल्वेनं असं मुंडकं पुढं काढलं तर रेल्वे ओलांडलं का हो पुलाला? नाही. जेव्हा शेवटचा डबा ह्या पुलापासून पुढं जाणार म्हणजे असं होणार, ज्यावेळेस अशी सिच्युएशन येणार म्हणजे रेल्वेनं काय केलं दाद्या, ही एवढं 500 मीटर आणि ही जो स्वतःच 400 मीटर म्हणजे एकूण रेल्वेनं किती ओलांडले? 900 मीटर. म्हणून मी बोललो दिसली लांबी कर बेरीज. मग आजपासून ध्यानात ठेवायचं, अख्ख्या रेल्वेमध्ये जिथं जिथं कुठं लांब्या आल्या त्या सगळ्यांची बेरीज करायची. म्हणजे त्यांना असं म्हणलं 600 मीटर लांबीची रेल्वे 400 मीटर लांबीच्या पुलाला ओलांडते म्हणजे 1000 मीटर ओलांडते. 700 मीटर लांबीची रेल्वे 1000 मीटर लांबीचा बोगदा आहे त्या बोगद्याला ओलांडते. तर हे 700 आणि ते 1700 ओलांडायचं आहे. एवढं ध्यानात ठेव. तर दिसली लांबी कर बेरीज. पॉईंट क्लिअर? हा. आता अजून एकदा, आता मला कळलं की बाबा लांबी दिसली की बेरीज करायची. तर आता लांबी नसल्यावर काय करायचं म्हणजे कसं बघू आपण. आता आपल्याला कळलं रेल्वेला लांबी असते, पुलाला असते, प्लॅटफॉर्मला असते. ठीक आहे. तसं समजा हे 400 मीटर लांबीची रेल्वे 60 किलोमीटर प्रति तास वेगानं चालली आणि 60 किलोमीटर प्रति तास वेगानं जाताना वाटत भावा काय झालं, एक खांब लागला. बांबू 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 माहितीये ना, बस त्यालाच खांब म्हणतात. खांब, पोल लागला, पोल. मग मला सांगा खांबाला लांबी असते का? काय जण म्हणले सर येडा झाला का तू, केवढा लांब राहिला सर. भाऊ रेल्वे हवेत चढाना. ठीक आहे. रेल्वेची जमिनीवर जाते ना आणि खांब असा उंच असतो. खांबाला उंची असते भावा, लांबी नाही. मग काय जण म्हणले खांब जर असा झोपलेला असेल तर झोपल्याला त्याला झोपू दे बाबा, कायला उठावतो. हा. ठीक आहे. तर 400 मीटर लांबीची रेल्वे एका खांबाला ओलांडते. मग आता खांबाच्या जागी खांब येईल किंवा माणूस येईल. इथे एखादा माणूस येईल, मग ते माणूस नंतर काढू आपण. बघ 400 मीटर लांबीची रेल्वे खांबाला ओलांडते. परत मगाच्या सारखं ही रेल्वे हिथं आली आणि हिचं मुंडकं पुढे गेलं, ओलांडलं का? अजिबात नाही. जेव्हा तिचा शिपूड पुढे जाईल म्हणजे शेवटचा डबा पुढे जाईल मग म्हणजे काय होतं, रेल्वे आधी इथं अशी होती आणि हिथनं गेले म्हणजे तिनं काय केलंय, फक्त स्वतःला ओलांडले दाद्या. ह्या खांबाला तर काही लांबी नव्हती. मग 400 मीटर लांबीची रेल्वे खांबाला ओलांडते म्हणजे स्वतःला म्हणजे तिची जेवढी लांबी आहे तेवढीच ओलांडायची. मग 400 मीटर लांबीची रेल्वे एका खांबाला ओलांडते म्हणजे फक्त 400 मीटर ओलांडते. पण दुसरी कुठली लांबी असेल तर तिची बेरीज करायची. दिसली लांबी कर बेरीज. मग 400 मीटर लांबीची रेल्वे 600 मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मला ओलांडते म्हणजे 1000 मीटर ओलांडते. येते लक्षात? मग आता जिथं कुठं लांबी नसणार आहे तिथं रेल्वे काय करणार आहे, स्वतःला ओलांडणार आहे. मग आता आपण बघूया खांबाला लांबी नसते तसं कुणाला असेल. एक माणूस आहे समजा, असा प्लॅटफॉर्मवर एक माणूस उभा आहे रेल्वेची वाट बघत असा. ठीक आहे. बरं सॉरी असं नाही, काही जण समजे असा अशी बॅग लावले आणि अशी वाट बघतोय. ठीक आहे. आणि तिकडून रेल्वे आली आणि त्यानं काय केला, रेल्वेला असा हात केला आणि रेल्वेनं हात घेऊन पुढे गेले. रेल्वेला हात करतात का? नाही. म्हणजे तो रेल्वेची वाट बघत असा स्टाईल मध्ये उभा राहिलाय आणि रेल्वे आता एक्सप्रेस गाडी असं समज, लोकल असते तर थांबली असते. मग एक्सप्रेस बूम दिसणार निघून गेली. मग रेल्वे निघून गेली, माणसाला ओलंडून गेली. माणसाला लांबी नाही म्हणजे रेल्वे काय केलं, स्वतःच्या लांबीलाच ओलंडून गेली. म्हणजे माणसाला लांबी नाही, खांबाला लांबी नाही आणि अजून कोण असते, एक झाड असते भावा. झाड माहितीये ना, झाडे लावा झाडे जगवा त्यातलं. हा. मग ह्या झाडाला आता रेल्वे आली आणि ह्या झाडाला ओलांडून गेली. मग झाडाला लांबी सॉरी झाडाला लांबी असते का? अजिबात नसते. म्हणजे जिथं कुठं लांबी नसणार आहे तिथं रेल्वे काय करणार आहे, स्वतःच्या लांबीला ओलांडणार आहे. म्हणजे पहिला पॉईंट काय, दिसली लांबी कर बेरीज क्लिअर झाला असेल. आता 2 आणि 3 समान दिशा वेगांची काय करायची बाबा, वजाबाकी. आता मी दुसरा पॉईंट इथे लिहितो. काय दिले, समान दिशा म्हणले, समान दिशा. समान नीट वाचायचं बाबा, समान. ठीक आहे. कुठं काना मात्रा लावायचं नाही. समान दिशा वेगांची काय असते, काय असते, वजाबाकी. असं का होतं बघ. आता हे समान दिशा असल्यावर वेगांची वजाबाकी का करायचे बघ. म्हणजे त्याला असं म्हणायचंय, एक रेल्वे आहे 400 मीटर लांबीची आणि तिच्या पुढे एक रेल्वे चालली डुगू 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 600 मीटरची. असं समज लांबडी आहे थोडी, मालगाडी माल टाकून चालले.
आता मला सांगा, ही 400 मीटर लांबीची रेल्वे 600 मीटर लांबीच्या रेल्वेला ओलांडणार म्हणजे किती ओलांडणार? पहिला पॉईंट, दिसली लांबी कर बेरीज, म्हणजे तुला 1000 मीटर ओलांडायचं आहे. पण आता वेगांचा विषय चाललाय, म्हणजे ही पण पळायला लागली आणि ही तिच्या मागणं पळायला लागले. मग असं समज, ह्या रेल्वेचा वेग 40 किलोमीटर प्रति तास आहे आणि ह्या रेल्वेचा वेग जर 30 किलोमीटर प्रति तास आहे, तर ही रेल्वे हिला कधी ओलांडल का? काय पोरं म्हणतात सर, पुढची तर ओलांडल ना. भावा, रेल्वे अशी रिव्हर्स मध्ये यायला लागली आहे का? रेल्वे रिव्हर्स मध्ये येते का? तुझ्या गावात येत असेल भावा, आमच्या गावात तर काय बघितली नाही मी. ठीक आहे, तर भावा, पुढची रेल्वेचा वेग जास्त असेल तर मागची तिला कधीच ओलांडू शकत नाही. त्यामुळे पुढच्या रेल्वेचा वेग भावा कधी जास्त नसणार आहे. म्हणजे इकडचा मागच्या रेल्वेचा वेग जर कमी असेल तर तिला ओलांडू शकत नाही. मग 30च्या जागी जर समजा 40 असतो, 40ला 40 ओलांडल का? कसं काय ओलांडल भावा? ती पुढे पळते, ही म्हणणार ए थांब, ए थांब, थांबल का तशी ती? आणि कसं काय ओलांडल? हिला हिचा वेग वाढवावा लागेल. मग 40 पेक्षा जास्त पाहिजे. मग तो किती पण जास्त असू दे भावा, किती पण. मग 41 असला तरी चालतोय. मग 40 पेक्षा फक्त जास्त पाहिजे आणि मी असं समजतो तो 60 किलोमीटर प्रति तास आहे. मग काय झालं? हे 60 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणार रेल्वे 40 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणाऱ्या रेल्वेला किती वेळात ओलांडेल? पहिली गोष्ट, त्यांना ओलांडायचंय म्हणजे तुला इथं शून्य कमी पडलाय, 1000 मीटर ओलांडायचंय. किती? 1000 मीटर. मग आता हे 1000 मीटर ओलांडायला वेग काय असणार आहे? ही 40 आहे आणि ह्यात 60 आहे. मग ह्या 40ला ह्यातले 40 बॅलन्स झाले. मध्ये जास्तीचे किती आहेत भावा? जास्तीचे किती आहेत? 20 किलोमीटर प्रति तास आहे. मग मधला जो काय फरक आहे ना, त्या फरकाने एवढं अंतर ओलांडायला किती वेळ लागतो तेवढं सोडवणं म्हणजे ह्या गणिताचं उत्तर आहे. ते कसं सोडवायचं पुढं बघू. तू फक्त आता ध्यानात ठेव, आजपासून जेव्हा कधी दोन रेल्वे एका दिशेने चाललेल्या असतील, दोन रेल्वे एका दिशेने चालले असतील, तर काय करायचं? दोघांची वजाबाकी करायची, म्हणजे मोठ्या वेगातनं बारका वेग वजा करायचा आणि जो काय वजाबाकी येईल, जो काय फरक येईल, त्या फरकानं त्या दोघांची लांबी ओलांडायला किती वेळ लागतो ते काढणं म्हणजे त्या गणिताचं उत्तर असतं. तर डोक्यात फिट कर, समान दिशा असल्यावर कायम वेगाची वजाबाकी करायची. म्हणजे 60 मधनं 40 गेला तर 20 किलोमीटर प्रति तास वेगानं ती रेल्वे तिला किती वेळात ओलांडल ते तेवढं बघायचंय. मग आता समान दिशा झाली तशी मित्रा, दुसरं असतंय कसलं? विरुद्ध दिशा. कसं असते? विरुद्ध दिशा. आता बघ, आता तिसरा पॉइंट काय सांगितला मी? विरुद्ध दिशा असल्यावर वेगांची काय करायचे? अरे काय करायचे? बेरीज करायची, बेरीज. ठीक आहे, तर आता दाद्या, विरुद्ध दिशा असल्या वेगांची काय करायचे? बेरीज करायचे. ते मगाशी छान केले ना, ते तिकडे बघ, इथं काय बघू, ते घाण आहे, ते घाण माझ्यापाशी राहू दे. ठीक आहे, विरुद्ध दिशा वेगांची बेरीज. आता विरुद्ध दिशा म्हणजे काय? एक रेल्वे इकडून जाणार दाद्या आणि एक तिच्या समोरून येणार. तिच्या समोर येऊन तिला ठोकणार नाही बाबा, कडनं जाणार आहे की नाही, साईडच्या ट्रॅकवरनं. मग आता समजा ही जी 400 मीटर लांबी आहे, ही जी 500 मीटर आहे, मग 500 मीटर लांबीची रेल्वे 400 मीटर लांबीच्या रेल्वे ओलांडणार म्हणजे किती ओलांडायचंय तुला? 900 मीटर ओलांडायचं आहे. मग आता हिचा वेग 60 किलोमीटर प्रति तास आहे आणि हिचा 40 किलोमीटर प्रति तास आहे. मग हे दोघं एकमेकाला ओलांडणार म्हणजे किती? 900 ओलांडायचं आहे. पण भावा, ही इकडून 60 न चालले आणि ती तिकडून 40 ने लागले, तर दोघी एकमेकाला बघ, अशी इकडून पळत येते, ती तिकडून येते, मग दोघी एकमेकाला ओलांडणार म्हणजे दोघीचा मिळून वेग किती झाला? 100 किलोमीटर प्रति तास. तर 100 किलोमीटर प्रति तास वेगानं ह्या दोन लांब्या ओलांडायला किती वेळ लागतो ते काढायचं म्हणजे भावा ह्या गणिताचं उत्तर असते. कळलं? मग तिसरा पॉईंट काय आहे? आजपासून डोक्यात ठेवलंय, जास्त लोड घेऊ नको. विरुद्ध दिशा म्हणले की डायरेक्ट काय करायची? वेगांची बेरीज करशील. समान दिशा म्हणल्यावर काय करणार? वेगांची वजाबाकी. आणि दिसली लांब्यावर काय करणार? बेरीज करणार. मग अशा पद्धतीनं हे जर बेसिक तुला कळलं तर रेल्वेमध्ये काय दम नाही. आता कसा 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 काय विषय तो पुढे फक्त बघत राहतो. बघा काय दिलंय भाऊ, आतापर्यंत जे बेसिक सांगितलं ते छानपैकी बघ. नसल कळलं व्हिडिओ पॉज कर, परत मागं जा आणि बघ. ते बेसिक जर कळलं तर 2 स्टेप मध्ये उत्तर येणार आहे. ते कसे येतं ते आपण बघूया आज. तर तू आता काय कर, प्रश्नाकडे ये, प्रश्न वाच, तुझ्या समोर दिसतोय. काय दिले? ताशी 72 किलोमीटर वेगाने जाणारी एक आगगाडी 300 मीटर लांबीची आहे, तर ती आगगाडी किती वेळात एका खांबाला ओलांडून जाईल? दौंड मध्ये क्वेश्चन आला होता बाबा SRPF गट 5 ला. तर बघ काय विषय. आता
एक गोष्ट ध्यानात ठेवायची, रेल्वेचं कोणचं पण गणित दिलं की सुरुवात कुठनं करायची, वेगापासून करायची. पहिलं गणित एकदम डिटेलमध्ये सांगतो, मग तिथनं पुढे 2 स्टेपमध्ये कसं सोडायचं ते पण बघू आपण. लक्ष द्या. आता काय म्हणलंय, पहिल्यांदा आता तुझ्यासाठी मी स्पेशली इथं चित्र काढतो म्हणजे तुला छानपैकी कळेल. ही रेल्वे आहे दादा आणि तिची लांबी आहे 300 मीटर आणि ही रेल्वे अशी 72 किलोमीटर प्रति तास वेगानं चालली आहे. ठीक आहे, मग 72 किलोमीटर प्रति तास वेगानं चालली आहे आणि जाताना वाटत एक बांबू लागला. खांब बाबा, खांब म्हणतात त्याला, खांब लागला. तर ही रेल्वे ह्या खांबाला किती वेळेत ओलंडल, टाइम म्हणजे वेळ असतो. प्रश्न काय म्हणलाय ते चित्रात काढले मी. चित्र पेपरात काढत बसायचं नाही, फक्त आता मी सांगतो तेवढं काम करायचं. काय करायचं, काय का असं ना, पहिल्यांदा दिलेल्या वेगाचं कन्व्हर्जन करायचं. तुला पहिल्यांदा सांगितले 72 किलोमीटर प्रति तासचं कन्व्हर्जन काय असते भावा, 720 मीटर 36 सेकंद. याचा अर्थ ती रेल्वे ह्या वेगानुसार 720 मीटरचं अंतर जायला 36 सेकंद घेते. मग तिला वळंडायचंय किती नेमकं, आता मला सांगा. खांबाला लांबी असते का, नसते. आता सांगितलं एक रेल्वे खांबाला ओलांडते म्हणजे स्वतःच्या लांबीला ओलांडते आणि स्वतःची लांबी 300 म्हणजे त्याला असं म्हणायचं आहे 300 मीटर ओलांडायला किती वेळ लागणार, टी. आता भाया ह्या टी ची किंमत काढायची तर तुम्ही काय करणार, कुतणार आणि तिरपा गुणाकार करणार. तुझ्यासाठी मी करायलोय पण पेपरात तसं करू नको रे भावा, लय टाइम जातो. मग ह्याच 2 स्टेप आहेत त्या. तर बघ, तिरपा गुणाकार करणार तुझ्यासाठी एकदम इज्जत मध्ये करायलोय. टी ची किंमत काढायला लागलोय तर काय करायचं, ह्या 2 किमती गुणाकारात लिहायच्या आणि जी एक किंमत आहे ती भागाकारात टाकणार. तू जेवढं कटतं तेवढं काटायचं. 36चा पाडा येत नसेल तर 12चा तर येतच असेल. 12 त्रिक आणि 12 संघ आणि परत 3 एक 3 आणि 3 दुनी आणि 2 एक 2 आणि 2 15. तर टी बरोबर काय आलं दाद्या, 15 सेकंद. काय आलं, 15 सेकंद. मग 15 सेकंद कुठं आहे, क फॉर कटप्पा. मग मी म्हणतो एवढं करू नको, हे तुला माहित झालंय. पण मी काय करतो, ह्याला मी कसं केलं असतं ते दाखवतो. मी कसं केलं असतं बघ, मला कळलंय 72 किलोमीटर प्रति तास आहे. दान दिशनं कन्व्हर्जन करायचं, 720 मीटर वांडायला तिला 36 सेकंद लागतं. मग 300 मीटर लांबीची रेल्वे खांबाला ओलांडणार आहे. मग खांबाला लांबी असते का, अजिबात नसते. मग काय करशील, तिला फक्त स्वतःलाच ओलांडायचंय. मी 300 मीटरला मी काय करतो, इथंच कापाकापी करतो. हा शून्यला हा शून्य कापला, तू खाली जाऊन तिथं काय करणार आहे, कापणार आहे इज्जत मध्ये. मग माझं म्हणणं आहे आजपासून तू इज्जत बंद कर. हे इज्जतीमुळे सगळे लपडे झाले बाबा. लय वेळा इज्जत केली आणि अजून आपण तसंच आहे. तर आजपासून इज्जत बंद आहे. तर बघ आता मी काय करतो, वर खाली 6 न कापतो. 6 पंचे 30 आणि तर 6 एके 6 आणि 6 दुनी 12. मग आता काय करायचं, आलेल्या किमतीची ही किती पट आहे बघायचं. 12चा 36, 12ला कितीनं गुणल्यावर 36 येतं, 12चा पाडा बोंबल. 12 एके 12, 12 दुनी 24, 12 त्रिक 36 येतोय. मग ह्याला 3 न गुणलं तर ह्याला पण असं गाप दिशना गुणायचं. मग 5 त्रिक 15 आणि असं दान दिशना उत्तर येणार. मग 2 स्टेप ह्याच आहे त्या. ही चित्र तुला कळायसाठी होतं. तर उत्तर काय आलं, 15 सेकंदात ती रेल्वे त्या खांबाला ओलांडणार आहे. सेम गणित आहे दाद्या. उत्तर जे काय येते ना ते कमेंट मध्ये फेकून हाणून मला दाखव बरं काय येते ते. चल भावानो, हेच उत्तर कसं काढणार, काय दिले, सेम क्वेश्चन आहे. 300 मीटर लांबीची रेल्वे आणि ताशी 54 किलोमीटर वेगाने जाते. तर ती खांबाला किती वेळात ओलांडेल. परत तेच आहे. मग मी काय सांगितलं, आता चित्र काढत नको बसू, डायरेक्ट जे काही वेग दिलाय त्याचा डायरेक्ट कन्व्हर्जन करायचं. वेग काय दिलाय, 54 किलोमीटर प्रति तास. मग त्याचं कन्व्हर्जन काय होईल, हे जे 54 किलोमीटर प्रति तास दिले तुझ्यासाठी मी परत लिहितो, कन्व्हर्जन कर 540 मीटर 36 सेकंद. म्हणजे तू डायरेक्ट ह्याच्यावर यायचं. 540 मीटर वांडायला तिला 36 सेकंद लागतात. मग रेल्वेची लांबी आहे 300 मीटर आणि 300 मीटर लांबीची रेल्वे खांबाला किती वेळात ओलंडेल म्हणले. मग परत तेच, आता खांबाला तर लांबी नाही, मग 300 मीटरचं टायमिंग काढायचंय. तू तिरपा गुणाकार करत बस इथं, टी मन, एक्स मन, वाय मन, झेड मन. मी काय करतो, डायरेक्ट करतो. कसं करायचं तुला सांगितलं भावा. काय करशील, 1 1 0 का. आता मला कळतंय वर खाली 6 न परत कटतंय. 6 9 54 आणि 6 पंचे 30 आणि इथं जे काय आलं ना त्याची पट करायची. बघ इथं 9 आहे, इथं 36 आहे. मग 9चं 36 व्हायला काय केलंय त्यानं, 4 न गुणलं या. तर ह्याला पण 4 न गुणायचं. 5 काय असतंय,
20 सेकंद. तर ती रेल्वे त्या खांबाला किती वेळात ओलांडणार भावा? 20 सेकंद. अ फॉर अमरेंद्र. पुढचा क्वेश्चन. ताशी 48 किलोमीटर वेगाने जाणारी एक आगगाडी एका खांबाला 18 सेकंदात ओलांडते. तर त्या आगगाडीची लांबी काढा. आता भावा आगगाडीची लांबी काढायची तर तुझ्यासाठी मी डिटेलमध्ये धावतो वाटलंच तर. आणि मग दुसरं गणित दान दिसना करूया. बघ काय म्हणलं या. एक गाडी जी 48 किलोमीटर प्रति तास वेगानं चालली आणि ह्या वेगानं जाताना वाटत एक खांब लागला आणि ह्या खांबाला ह्या रेल्वेनं 18 सेकंदात ओलांडले म्हणते. किती सेकंदात? 18 सेकंदात. मग मला सांगा ह्या खांबाला लांबी आहे का हो? अजिबात नाही. म्हणजे ह्या वेगानं जाताना ही रेल्वे खांबाला 18 सेकंदात ओलांडते. खांबाला तर लांबी नाही. म्हणजे हा जो काही टाइम लागलाय तो फक्त आणि फक्त रेल्वेची लांबी काय करायसाठी? ओलांडायसाठी लागलेला आहे. मग मी काय करतो? ठरल्याप्रमाणे पहिलं कन्व्हर्जन करून घेतो आणि त्याचं कन्व्हर्जन आहे 48 किलोमीटर प्रति तासचं कन्व्हर्जन काय असते बाबा? काय असते? ह्याचं कन्व्हर्जन काय झालं? 48 किलोमीटर प्रति तासचं कन्व्हर्जन असते बाबा 480 मीटर 36 सेकंद. ठीक आहे. 480 मीटर 36 सेकंद. पण तुला टाइम किती लागलाय दाद्या? तुला टाइम किती लागलाय? फक्त 18 सेकंद झालाय. मग जरा शहाण्या माणसासारखं कर ना. काय तिरपा गुणाकार करून नाही तर इथं लांबी काढायची येईल म्हणून तिरपा गुणाकार कर नाही तर एकसमान. मी म्हणतो तसं करूच नको. थोडं जरा डोकं लाव. थोडं एकदम गावठी स्टाईल मध्ये. गावाकडची माणसं ना आपण मग डायरेक्ट करून टाकायचं. 36चं 18 झालंय. अर्ध डबल कळतं का? 36चं 18 म्हणजे भावा अर्ध झालं या. अर्ध म्हणजे 102 न गुणणे. मग ह्याचं पण अर्ध कर दाद्या. 480चं अर्ध काय असतं या? 240 मीटर. त्यामुळे 18 सेकंदात जी काय लांबी येणार आहे ती फक्त रेल्वेची येणार आहे. फक्त रेल्वेची. मग रेल्वेची लांबी किती आहे दाद्या? 240 मीटर. क फॉर कट्टाप्पा. बघ भावा पुढचा क्वेश्चन सेम आहे. आता डायरेक्ट उडवायचं. चित्रफित्र काढत नाही बसायचं. काय दिले? ताशी 30 किलोमीटर वेगाने जाणारी एक आगगाडी सिग्नलच्या खांबाला 42 सेकंदात ओलांडते. तर आगगाडीची लांबी किती? मग मला सांगा सिग्नलच्या खांबाला ओलांडले तिनं 42 सेकंदात. मग सिग्नलच्या खांबाला लांबी नसते. त्यामुळे 42 सेकंदात रेल्वेनं खांबाला ओलांडलं म्हणजे स्वतःला ओलांडलं. पाहिजे तर तू चित्र काढ. पण मी डायरेक्ट करतो. पहिल्यांदा अटॅक वेगावर आहे. मग 30चं कन्व्हर्जन काय होईल? 300 मीटर 36 सेकंद. आता ती काय बोलली? सिग्नलच्या खांबाला 42 सेकंदात ओलांडते म्हणजे 36 सेकंदात जर 300 होत असेल तर भावा 42 सेकंदाबरोबर किती होतं तेवढं काढायचंय. आता मी काय म्हणतो इथं तू XYZ मानत बसणार कुठं बसणार त्यापेक्षा मी डायरेक्ट करतो 6 न कापून टाक. 6 6 36 6चं तर 42. मग चल चेक कर. 6चं 300 म्हणजे 6 पंचे 30 आणि वरचा 1 0 म्हणजे 6ला जर 50 न गुणलं ही येतं. मग ह्याला पण 50 नच गुणायचं असतं कारण ते गुणोत्तर आहे त्याच पट्टीत वाढतं. 7 5 35 आणि वरचा 1 0. मग त्या आगीन गाडीची लांबी किती आली? 350 मीटर. बी फॉर बाहुबली. नेक्स्ट. आता काय विचारलाय? वेग विचारलाय. काय पण विचारू दे. कार्यक्रम फक्त 2 स्टेप मध्ये. बघ लक्ष दे. काय म्हणलंय? 100 मीटर लांबीची एक आगगाडी एका खांबाला 9 सेकंदात ओलांडते तर गाडीचा दर ताशी काय असेल? भाव तेच आहे. मग त्यानं सरळ सरळ म्हणलंय 100 मीटरची आगगाडी खांबाला 9 सेकंदात ओलांडते आणि त्या गाडीचा ताशी वेग काढायचा. तुला मागाशीच सांगितलं र. ताशी म्हणले की तो डोळं झाकून किती लिहिणार? हा डोळं झाकूनच लिहायचंय. 36 सेकंद. मग 9चं 36 भावा. 9चं 36 म्हणजे 9च्या पाड्यात 36 कधी येतं? आता काय जण म्हणलं सर तू मागाशी इकडं केलं असं केलं असं. भाऊ तसं नसतंय. इकडं बघ. ह्या 4 किमती द्या. मग तुला समजा इथं प्रश्नचिन्ह आहे. मग तू काय करायचं? जर अशी पट बघितली तर अशीच करायची. इकडून तिकडं तर इकडूनच तिकडं. नाही तर तू करशील इकडून तिकडं तिकडून इकडं मध्ये गुतून मरशील. तसं नको करू. इकडून तिकडं तर इकडूनच तिकडं किंवा वरनं खाली आला तर तिकडं पण वरनं खाली यायचं. असं असते. ठीक आहे. गुणोत्तर तसंच चेक करायचं असते भावा. ठीक आहे. तर असं केलं तरच गाप दिसण्या उत्तर येते नाही तर मग कुतावं लागतं. मग चल 9च्या पाड्यात 36 कधी येतं? 9 चोक. तर ह्याची पण चोक किती असते? 100 चोक 400 मीटर.
त्यामुळं त्या रेल्वे विचारले, वेग विचारलाय. मग आता 400 मीटर 36 सेकंद. आपण हे सगळं का केलं तर आपल्याला ताशी वेग काढायचा आहे. ताशी म्हणल्या इकडे कंपल्सरी 36 आणायचं आहे. मग 400 मीटर 36 सेकंद तुला मगाशी सांगितलं. शेवटी जर 36 सेकंद असत तर जे काही मीटर दिले त्याला 1 न मागं सरकायचं आणि डायरेक्ट किलोमीटर प्रति तास म्हणायचं. 1 न मागं सरकणे म्हणजे मी काय म्हणलोय जरा ध्यान दे भावा, नाहीतर तू चुकीचं काहीतरी ध्यानात ठेवशील. ह्या 400च्या दशांशचिन्ह कायम शेवटी असतं, कुठंच नाही म्हणजे कायम शेवटी असतं. मग तिथनं 1 जर मागं आला ना बाबा, इथं आला म्हणजेच 10 भागलं म्हणतात त्याला. तर त्या रेल्वेचा वेग किती भावा, किती 40 किलोमीटर प्रति तास असा कुठं दिसतोय, अ फॉर आशिक. परत पुढं काय दिले, एक आगगाडी 3 सेकंदात 60 मीटर अंतर जाते तर त्या आगगाडीचा ताशी वेग किती. सेम क्वेश्चन आहे भावा, गाप दिशना उडवून टाक आणि उत्तर दान दिशना सांग बरं मला. 60 मीटर जायला तिला 3 सेकंद लागतात आणि ताशी वेग विचारला र. ताशी म्हणजे एका तासानुसार. पण आपलं ठरलंय इकडे सेकंद दिले की इकडे काय करणार, 36 सेकंद आणणार. मग इथं 36 सेकंद आणायचे दाद्या. मग तू आता इकडे 2 चान्स आहे, ती तू अशी विस्फट केली तर अशी विस्फट कर, नाहीतर 3च 36 म्हणजे 12 पट आहे. मग हे जी पण 12 पट कर. 12 संग 72 आणि वरचा 0. मग 720 मीटर 36 सेकंदात. तर तुझा वेग काय झाला, जेव्हा इकडे 36 सेकंद येतात जेवढे पण मीटर आहेत तिकडे काप दिशना मागं सरायचं 1 न आणि डायरेक्ट किलोमीटर प्रति तास म्हणायचा. मग त्या रेल्वेचा वेग झाला 72 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे मित्रा, आपण जे काही क्वेश्चन बघतोय खरंच सगळे 2 स्टेप मध्ये येतात. जर तू मधनच कुठनं चालू केला असेल व्हिडिओ बघायला तर माझं परत एकदा म्हणणं असेल, तू पहिल्यापासून बेसिक बघ. जर तू बेसिक बघितला तरच तुला कळणार हा काय प्रकार आहे. उगाच एवढं सोपं नाही. मग ते 5/18 आणि 18/5 आपल्याला काय यांचं जिंदगी विसरून जायचं आहे. मग त्यासाठी तुला ते सुरुवातीचं कन्व्हर्जन मी जे काय केलं ते एकदा बघून ये आणि मग इथनं कंटिन्यू कर. 100% तुला फायदा होईल. आणि आपण जो काही व्हिडिओ बघतोय मित्रांनो, हे जी जर तुला पीडीएफ पाहिजे असेल तर तू काय करायचं, आपलं टेलिग्राम चॅनल आहे मॅथ्स बाय सोमनाथ डोंबे सर, त्याला जॉईन कर आणि तिथं दाद्या तुला हे जी डायरेक्ट पीडीएफ भेटते. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढायची गरज नाही. सगळे परीक्षेला आलेले प्रश्न आहे ती. ठीक आहे, एकदम टाईप वाईज बेसिक पासून चालू आहे. हळूहळू लेवल वाढणार आहे आपली. ठीक आहे, तर तू फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघ. जिंदगीभर तुला रेल्वेमध्ये दाद्या अजिबात फॉर्म्युला लावायला लागणार नाही. ठीक आहे, पुढं चल. काय दिले, ताशी 40 किलोमीटर वेगाने जाणारी 600 मीटर लांबीची मालगाडी 600 मीटर लांब पुलाला किती वेळात ओलांडेल असं म्हणते या. तीच 600 मीटर लांब पूल ओलांडायला तिला किती वेळ लागेल तेच ते. मग चला, मगाशी ठरल्याप्रमाणे पाहिजे तर तुझ्यासाठी चित्र काढतोय एक, म्हणजे तुला छानपैकी क्लिअर होऊन जाईल की नेमका लपडा काय व्हायला लागलाय. तर ही गाडी 40 किलोमीटर प्रति तास वेगाने चालली आणि ही जी लांबी 600 मीटर आहे आणि पुढं वाटत एक पूल लागलाय दाद्या आणि तो पूल सुद्धा 600 मीटरचा आहे. ठीक आहे, आता काय जर म्हणले सर रेल्वे पुलाच्या खालनं चालले का वरनं, आता तर वरनं चालले, खालनं पण जाऊ शकते आहे की नाही. आता जिकडे जागा तिकडे जाणार ना. आता जागा वर नाही, वरनं चालली. मग असा प्रश्न येत नाही रेल्वे पुलाच्या वरनं गेली का खालनं गेली. ठीक आहे, असलं काय डोक्यात आणायचं नाही. मग चला, 600 मीटर लांबीची रेल्वे 40 किलोमीटर प्रति तास वेगाने जाताना ही जी काही पूल आहे मध्ये पूल ह्या 600 मीटर लांबीच्या पुलाला किती वेळात ओलांडल. मग तुला मी पहिला पॉइंट सांगितला, दिसली लांबी कर बेरीज. दिसली लांबी कर बेरीज. मग पहिलं काम करायचं कन्व्हर्जन, काप दिशना कन्व्हर्जन कर. ह्याचं कन्व्हर्जन होते 400 मीटर 36 सेकंद. म्हणजे हीच डायरेक्ट सोडवायचंय. तुझ्यासाठी मी चित्र काढले, मी पुढे डायरेक्ट करणार. 40 किलोमीटर प्रति तास वेगाने रेल्वे चालली म्हणजे 400 मीटर 36 सेकंद. मग 600 मीटर लांबीची रेल्वे 600 मीटर लांबीच्या पुलाला ओलांडते म्हणजे किती, दिसली लांबी कर बेरीज. दिसली लांबी कर बेरीज, कर बेरीज. 600 600 किती झालं 1200. भावा 400चं 1200 पाहिजे तर हे 0 काप, नाहीतर 3 पट आहे तर ह्याची पण 3 पट कर. 36ची 3 पट किती असते भावा, 108 सेकंद. कुठं आहे 108, क फॉर कट्टाप्पा. येते लक्षात. नेक्स्ट बघा, 800 मीटर लांबीची आगगाडी 1000 मीटर लांबीचा बोगदा 3 मिनिटात ओलांडते म्हणते. 3 मिनिटात. तर त्या गाडीचा वेग किती किलोमीटर असेल म्हणले. ठीक आहे भाई,
काय टेन्शन घ्यायचं कारण नाही. वेग तर वेग कसं सोडवायचं बघ. लक्ष दे. आता काय सांगितलंय, पाहिजे तर तुला चित्र काढायचंय का, काही गरज नाही, डायरेक्ट म्हण ना. 800 मीटर लांबीची रेल्वे 1000 मीटर लांबीचा बोगदा ओलांडते, म्हणजे नेमकं किती ओलांडते, 1800 मीटर ओलांडते. आणि हे 1800 मीटर ओलांडायला किती मिनिटं लागतात, 3 मिनिटं दाद्या. आणि 3 मिनिटांमध्ये हे आपल्याला सगळा सेकंदात खेळ करायचा आहे. मग 3 मिनिटं, मग बघ 3 मिनिटं दिल्यावर काय करणार, इथं 180 सेकंद म्हणायचं असलं म्हणू शकतो. 3 मिनिटांमध्ये किती सेकंद असतात, 180 सेकंद. आणि तुला माहित आहे वेग काढायचा म्हणलं इथं कायम 36 सेकंदच मानायचं. आता एक काम कर भावा, तू जर हुशार असशील ना किंवा एकदम स्मार्ट ब्रिलियंट, तर तू काय करणार, कुतत बसणार आणि तिरपा गुणाकार. पण आपला कार्यकर्ता काय करणार आहे, सरळ सरळ म्हणतंय बघा, 180 ची 180 म्हणजे एक पट आहे आणि वर 0 म्हणजे 180 ला जर 10 न गुणलं तर हे येतंय. मग ह्याला पण 10 न गुणदा द्या. 36 गुणले 10 काय असते, 360 मीटर. मग 360 मीटर 36 सेकंद. वेग काय झाला, 36 किलोमीटर प्रति तास. तर त्या आगगाडीचा वेग किती भावा, 36 किलोमीटर प्रति तास. येते लक्षात. पुढं 130 मीटर लांबीची आगगाडीला ताशी 60 किलोमीटर वेगाने पूल ओलांडायला 15 सेकंद लागतात, तर त्या पुलाची लांबी किती म्हणते भाऊ. आता काही टेन्शन घ्यायचं नाही, परत एकदा बघ, तू यासाठी परत चितार काढतो म्हणजे तुला चांगलं डोक्यात घुसतं या, नाहीतर 2 स्टेप मध्ये उडतंय बघ. काय दिले, 130 मीटर लांबीची आगगाडी, ती 60 वेगानं चालली या. आणि ह्या वेगानं जाताना वाटत एक पूल लागला आणि ह्या पुलाला ह्या रेल्वेनं काय केलं, 15 सेकंदात ओलांडलं. तर ह्या पुलाची लांबी काय, असा प्रश्न आहे. चित्र बघून तुला प्रश्न कळला पाहिजे. 130 मीटर लांबीची रेल्वे 60 किलोमीटर वेगाने जाताना वाटत एक पूल लागलाय आणि ह्या पुलाला 15 सेकंदात ओलांडते, तर ह्या पुलाची लांबी काढायची. तर तुला ठरल्याप्रमाणे पहिलं कन्व्हर्जन करूया. मग ह्या 60 किलोमीटर प्रति तासचं कन्व्हर्जन काय होईल, 600 मीटर 36 सेकंद. पण तिला टाइम किती लागलाय, 15 सेकंद. आता फक्त तू मला एक सांग, 130 मीटर लांबीची रेल्वे एका पुलाला 15 सेकंदात ओलांडते, म्हणजे ह्या 15 सेकंदामध्ये रेल्वेची लांबी आणि पुलाची लांबी ओलांडले. कारण एक रेल्वे पुलाला ओलांडते म्हणजे कोण, स्वतःची लांबी आणि पुलाची लांबी. स्वतःची लांबी आणि पुलाची लांबी, ह्या दोन्ही लांब्या, त्यामुळे आता 15 सेकंदाबरोबर जे काय उत्तर येणार ते दोघाच असणार आहे. मग चला कापाकापी चालू कर. मी एक काम करतो, वर खाली 3 न कापतो. 3 न कापले की ते काय, ते 12 आणि 3 न कापले 5. 12चा पाडा छानपैकी येतो तुला. इथं 12 पंचे 60 आहे आणि वर एक 0 म्हणजे भावा 50 पट आहे. तर ह्याची पण 50 पट करूया. 50 गुणले 5 काय असते दादा, 250 मीटर. काय असते, 250 मीटर. मग आता ह्या 250 मीटर मध्ये कोण कोण आहे, ती रेल्वे आणि पूल आहे भावा. रेल्वे आणि पूल. आणि तुला माहित आहे दिसली लांबी कर बेरीज, दिसली लांबी कर बेरीज. मग ह्या 250 मध्ये 130 ची जर रेल्वे असेल, मग 250 मधून 130 गेल्यावर पूल कितीचा राहिला रे भावा, 120 मीटरचा. मग त्या पुलाची लांबी किती आहे, 120 मीटर. बी फॉर बजरंगबली की जय. कमेंट मध्ये लिहे जरा, पावर इथे भावा सोडवताना तुला मला मजा येईल जरा. बघ काय दिले, 450 मीटर लांबीची रेल्वे बोगद्यातून 90 किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवास करते. ती 1 मिनिट आणि 12 सेकंदात बोगदा ओलांडते. तर त्या बोगद्याची लांबी किती, बघ आता त्या बोगद्याची लांबी किती. लक्ष दे, आता लक्ष दे सगळ्यांनी, पुढे लक्ष द्यायचं आहे. पाहिजे तर परत तुला चित्र काढायचं तर काढतो, नाही तर 2 स्टेप मध्ये कार्यक्रम होतो. पण आधी चित्र बघ म्हणजे तुला एकदम क्लिअर होते नेमकं काय लफडा आहे ह्या प्रश्नामध्ये. तर बघ, 450 मीटर लांबीची रेल्वे 90 मारून नाही चालली बाबा, 90 किलोमीटर प्रति तास वेगाने चालली. रेल्वे 90 मारते का, बघ. मग चालली पुढं आणि वाटत आला बोगदा. आणि ह्या रेल्वेनं ह्या बोगद्याला 1 मिनिट आणि 12 सेकंदात ओलांडले. आणि आपलं ठरलंय सगळं टायमिंग सेकंदात पाहिजे ना. तर 1 मिनिट 12 सेकंद म्हणजे किती असते भावा, 72 सेकंद असते. मग काम संपलेलं आहे. मग 450 मीटर लांबीची रेल्वे ह्या बोगद्याला 72 सेकंदात ओलांडते. तर त्या बोगद्याची लांबी काढायची. मग ठरल्याप्रमाणे कन्व्हर्जन करूया. 90 किलोमीटरचं कन्व्हर्जन काय असतंय, 900 मीटर 36 सेकंद.
म्हणजे ती 900 मीटर ओलांडायला 36 सेकंद घेते किंवा 36 सेकंदात 900 मीटर ओलांडते. 36 सेकंदात 900 मीटर ओलांडते, पण तिनं टायमिंग किती घेतलाय? 72 सेकंद. पण ह्या 72 सेकंदामध्ये काय काय व्हायला लागले? रेल्वेची लांबी आणि बोगद्याची लांबी दोन्ही लांब्या ओलांडल्या जातात. एकटी रेल्वे नाही बाबा, बोगद्याला लांबी असते ना. मग चला, मग झालं 36चं 72 डबल आहे. डबल जरा मोठा मोठा विचार केला दिसतोय. पैशा पाण्याचा विषय कर. एका भावाला 36 तर 2 भावाची जमीन किती होईल? 36 एकर आहे एका भावाला. तर असे 2 सक्क भाव आहेत, 36 दोघांची किती झाले? 72. म्हणजे डबल आहे. मग ह्याची पण डबल कर. 900ची डबल किती असते? 1800 मीटर. मग आता ह्या 1800 मीटर मध्ये रेल्वे आणि बोगदा आहे. त्यातलं एक जण माहित आहे मला. कोण माहित आहे? रेल्वे माहित आहे. मग काढायचंय कोण तुला? बोगदा काढायचंय, बोगदा. मग चला, रेल्वेची लांबी आहे 450 मीटर. मग 1800 मधनं 400 गेलं 1400, वर त्याला 50 कमी, 1350 राहिलं का दाद्या? मग त्या बोगद्याची लांबी किती आहे? 1350. तर तो बोगदा किती लांबडा आहे? 1350 मीटरचा आहे. तर त्या बोगद्याची लांबी 1350 मीटर. बी फॉर बजरंगबली की जय. नेक्स्ट मित्रांनो, आज आपण जो काही रेल्वेचा बघितला तो पहिला भाग आहे. भाग पहिला. तर आपण येणार पुढचं लेक्चर त्याच्यामध्ये भाग 2 घेऊन येणार आहे. आणि ह्याच्यापेक्षा पण खतरनाक आजचे गणित एकदम आपण असं चालूया. तर एकदम बेसिक गणित आहे ती, पण सगळे महत्वाचे आहे ती, सगळे एक्झामला आलेले क्वेश्चन आहे ती. तर तुमचं काम काय आहे? हे झालेले आजचे सगळे क्वेश्चन छानपैकी रिवाइज करायचे. तुम्हाला सांगितले, परत एकदा सांगतो, टेलिग्राम चॅनल आहे मॅथ्स बाय सोमनाथ डोंबे सर. तिथं जा, डायरेक्ट तुला पीडीएफ भेटेल. ही पीडीएफ घे, प्रॅक्टिस कर आणि पुढचं लेक्चर 100% बघ. जिंदगीत तुला भावा रेल्वे मध्ये सूत्र लावायची गरज पडणार नाही, फक्त 2 स्टेप मध्ये. कसं? 1 आणि 2. तर आजचं लेक्चर मित्रांनो कसं वाटलं तुम्ही मला कमेंट करून सांगा. आवडलं तर लाईक करा, तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर आपल्या नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.